100चे हिला शेअर घ्यायचे आहेत. इथं बघितलं. मग आता फेस व्हॅल्यू किती झालेली आहे? 100. आता मार्केट व्हॅल्यू काय झालेली त्याची? 150. मग आता मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे. मी ब्रोकरेज आहे, मला पण तर काही पैसे पाहिजे आहे ना. मी हिला जर घेण्याने देण्याला मदत करत आहे तर कोणते शेअर घ्यायचे, काय घ्यायचे. मग माझे चार्जेस किती आहे? 0.5%. मग आता हिने 100चे शेअर घेतलेले आहे, हिने 150चे शेअर घेतलेले आहे. तर त्यावेळी एका शेअरवरती मला किती पैसे मिळत आहे? 75 पैसे मिळत आहे. मग अशी हिने सपोज 100 शेअर घेतले. किती घेतले? 100. मग 100 शेअर घेतल्यानंतर मला किती रुपयाचा प्रॉफिट होणार आहे? 75. हिला किती रुपयाचा प्रॉफिट होणार आहे? 15,075. हिला कितीचा होणार आहे? 15,075. आणि मला त्यातले किती रुपये मला मिळणार आहे? 75 रुपये मला मिळणार आहे. काहीही न करता. पैसा कोणाचा आहे? हिचा. फक्त शेअर घेणे आणि देणे याच्यासाठी मी कोण मदत करते? मी मदत करते. पहिली एक कंडिशन. दुसरी, हिने शेअर घेतले. आता इथे काय करत आहे? ही सेल लावते. मग सेल करताना किती मार्केट व्हॅल्यू आहे? 150. आणि माझा चार्जेस किती आहे? 75. 5%. किती माझा चार्जेस? 5%. 5%. म्हणजे इथं आता मला किती पैसे मिळतात एका शेअर मागे? 25 पैसे. किती? 25 पैसे. तेव्हा सेल करताना म्हणजे आता हिला पैशाची गरज पडली. हिने शेअर घेतल्यानंतर हिला काय पडली? पैशांची गरज. मग ही माझ्याकडे आली की माझे शेअर घेतलेले होते बघ मी एवढे ते मला विकायचे आहे. मग ते शेअर मी हिला विकून देते. एक शेअर विकल्यानंतर माझ्या 5%च्या हिशोबाने किती पैसे मिळतात मला? 25 पैसे एका शेअर मध्ये. मग आता इथे 100 शेअर होते. मग 100 शेअर मागे मला किती रुपये मिळाले? 25. आहे की नाही मला प्रॉफिट? हो. काहीही न करता मला प्रॉफिट आहे. आणि हिला मग किती ऍक्च्युअल मध्ये हिला किती पैसे मिळतील? आता हिचे पैसे किती होऊन राहिलेले होते? 14925. 14,925. या 14,925 मधले 25 रुपये ही मला देत आहे. बरोबर आहे? कारण मी काय ब्रोकर आहे. मग हे 25 रुपये मला दिले म्हणजे हिला किती? 14,900.